उठा. घ्या. सावकाश 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 घ्या. का असं करताय? काय झालंय? का असं वागताय माझ्याशी? काही चुकलंय का माझं? काय चुकलं? प्रत्येक गोष्ट लपवून ठेवलीत आमच्यापासून. आणि तरी सुद्धा विचारतंय काय चुकलं? हळदीच्या दिवशी अक्षय कियाराच्या बापाकडे नाक घासत गेला होता हे लपवलं तुम्ही माझ्यापासून. अमृताला हे लग्न मान्य नव्हतं. भर मंडपात त्या दिवशी तिने तुम्हाला सांगितलं, तुम्ही काही सांगितलं मला. पूजेच्या दिवशी अमृता घरातून नाहीशी झाली हे नाही सांगितलं. आजपर्यंत इतकी वर्ष तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता मी. का केलं तसं? या सगळ्याचा तुम्ही असा अर्थ काढलात? तुमच्या तब्येतीसाठी, तुमचं मन जपण्यासाठी मी सगळं केलं हो. तुम्हाला संताप अनावर होतो आणि तुमचं बीपी वाढतं, म्हणून मी सगळ्या आणि मी जे काही केलंय ते आपल्या घरासाठीच केलंय ना हो. तुमच्या तुमच्यापासून लपवायचं काय उपयोग झाला? शेवटी इथे हॉस्पिटलमध्येच येऊन राहावं लागलं.
तू ह्या घरात दुसऱ्यांदा पाऊल टाकतेस, पण माझ्या मनात मात्र तू आता कधीही स्थान घेऊ शकत नाहीस. ऐकून तरी घ्या माझं. आय एम सॉरी अण्णा, तर तुम्ही लवकर बरे व्हा आणि लवकर घरी या. पूजेच्या दिवशी सकाळी मी निघून गेले आणि सगळीच गडबड झाली. आई बाबांना पण त्रास झाला आणि इथल्या सगळ्यांना पण असह्य झालं होतं मला सगळं. सगळ्यांपासून दूर जायचं होतं. काय चुकलं माझं? तसं कुणाचं काहीच चुकलं नाही. प्रत्येकाने स्वतःच्या नजरेतून दुसऱ्याचं सुख ठरवलं आणि सुखाच्या ऐवजी मनस्तापच पदरी पडला. मी जोपर्यंत माझ्यामुळे विस्कटलेली या घराची घडी मी नीट बसवत नाही तोपर्यंत मला दुसरा कुठलाच विचार करता येणार नाही. माझी जबाबदारी मी पूर्ण नाही केली तर माझंच मन मला खात राहील. वसुधा काकूंशी भांडून मी परत घरी गेले तर त्याचा त्रास आई बाबांनाच भोगावा लागेल आणि कुठल्याही परिस्थितीत माझ्या वागण्यामुळे आई बाबांना त्रास होऊ द्यायचा नाहीये मला. उद्यापासून अमृता या घराची जबाबदार नातसून म्हणूनच वावरेल. जोपर्यंत मी माझं कर्तव्य पूर्ण केलंय अशी माझ्या मनाची खात्री होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. अक्षयची बायको नसले तरीही घाडग्यांची नातसून आहे मी. तुम्ही काहीही म्हणालात तरी. राहिलं मी घाट. निरंजन, तुझा सगळ्या नन्नाचा पाडा चालू आहे आजकाल. काही वाईट चाललेलं नाही अमृताचं. नको विनाकारण एवढं दुःख करू. अमृताला हे लग्न करायचंच नव्हतं दादा. अरे पण आता झालंय ते. आणि अमृता स्वतःच्या मर्जीनं त्यांच्याकडे गेलेली आहे. बेबीने ना सगळा घोळ घालून दिला. पोलिसात गेली नसते ना तर हे झालंच नसतं. ते दबाव आलाय अमृतावर या गोष्टीचा. निरंजन, तू आता या गोष्टीचा विचार करू नकोस. अमृता स्वतःच्या मनानं घाडग्यांच्याकडे गेले एवढंच लक्षात ठेव. आणि घाडगे मंडळी खूप चांगली आहेत रे. तुला सांगितलं ना मगाशी, त्या वसुधा ताईंनी येऊन किती तमाशा केला इथे. हे सोड रे. ते वसुधाबाई म्हणजे काय सर्वे सर्व नाहीये घाडगे कुटुंबाच्या. आणि आणि आपली अमृता सगळ्यांचं मन जिंकून घेईल. काळजीच करू नकोस तू. त्याबद्दल शंकाच नाही. अमृताने जे केलं ते योग्यच केलं. पण हे लग्न तिच्या मनाविरुद्ध झालंय हे नाही ना विसरू शकत मी दादा. तुला काय वाटायचं ते वाटू दे रे. पण अमृताला घाडग्यांची सून करण्याचं माझं टार्गेट यशस्वी झालं यात शंका नाही. घाडगे घाडगे सोन्या चांदीचे वाडगे. एवढं बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून सुद्धा त्या अमृता आणि त्या मृदुलावर काडीचाही परिणाम झाला नाही. कमाल वाटते मला. तोंडावरची माशी हलायची नाही त्या मृदुलाच्या. एवढं धाडस आलंय कुठून? खरंच दोघी धाडसी. म्हणजे त्या मृदुलाचा पाठिंबा आहे म्हणून अमृताला एवढा चेव चढलाय का अमृता आता आली आहे हाताशी म्हणून मृदुलामध्ये स्फुरण चढलंय? हा, काहीच कळत नाहीये. काहीच कळत नाहीये. यांची जी ही एकी आहे ना ही तोडायला पाहिजे ग वसुधा. केलं होतं की आपण. त्या नकट्या अमृताला काढलं होतं की घराबाहेर. त्याचाही काही उपयोग नाही झाला. काहीतरी करायला पाहिजे.
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते, त्याचा वापर करायला पाहिजे ग वसुधा. श्रेष्ठ युक्ती करायला श्रेष्ठ अरे श्रेष्ठ म्हणजे ज्येष्ठ. माई आहेत की घरात, आणि माई आपल्या बाजूने असणार नाही. माई आपल्या बाजूने, माई अमृताच्या विरोधात आहेत वसुधा, म्हणजे त्या आपल्या बाजूनी आहेत असा अर्थ नाही होत. अगं हे वसुदे, अगं वेडे, याचाच तर वापर करायला पाहिजे. असं काहीतरी करायला पाहिजे की माईच म्हणतील त्या नक्तीला, ए बाय अमृता, जा हो जा, आपल्या घरी जा हो, तू माहेरी जा. शाबास वसुधा, असंच करायला पाहिजे. अमृता, काय ग, काय झालं? नाही झालं काही नाहीये, पण मला भाग्यश्रीच्या रूम मध्ये झोप येत नाहीये. मी इकडे झोपू का? एवढंच ना, झोप. पण बाबा हॉस्पिटलमध्येच थांबणार आहेत ते. नको काळजी करू, झोप. ये, मी तुला पांघरून देते दुसरं. मी माझा ब्रश विसरली भाग्यश्रीच्या रूम मध्ये, मी पटकन घेऊन येते. अमृता, अगं घाटग्यांच्या सुना ड्रेस मध्ये नाही फिरत घरात. रात्री पण हम्म. मी नाही झोपू शकत साडीत, माझा जीव गुदमरेल. कल्पना आहे मला, नुसत्या साडीमुळे नाही, सकाळपासून जे काही घडलंय ना, त्याच्यामुळे सुद्धा तुझा जीव गुदमरला असेल. खरंच समंजस आहेस ग. तुझ्या ह्या समंजसपणावर तेव्हा माईंनी भरोसा ठेवला, आणि आता मी ठेवलाय. मी समजूतदार आहे का नाही मला माहिती नाही, पण तुम्ही म्हणालेलं एक वाक्य माझ्या मनाला आणि बुद्धीला पटलंय. तुम्ही म्हणाला होतात ना, प्रेमापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ. कारण कर्तव्य हे सत्सद विवेक बुद्धीच्या भक्कम पायावर उभं असतं. आई, खरं सांगू का, मी वैतागले होते. आत्ताही वसुधा काकूंच्या बोलण्याचा राग आला होता मला, पण मी हे नाकारू नाही शकत की हे सगळं झालं ते माझ्यामुळेच झालं. मन शांत करायला म्हणून मी निघून गेले, पण त्यामुळे आई बाबा घाबरले, आत्या खवळली, अण्णांना अटॅक आला. हे सगळं कुणाचीच चूक नसताना राधा माझीच चूक म्हणता येईल. पण जर मी चूक केलीये तर ती सुधारायलाही मलाच हवी ना. म्हणूनच आले मी तुमच्या सोबत आई, माझं कर्तव्य पार पाडायला. आणि एकदा डिसाइड केलंय म्हणल्यावर कोणी काहीही म्हणू दे, मी शांतच राहायला हवं ना. ऍटलीस्ट मी प्रयत्न तरी करेन. आई, ही चालेल का बॅग? हे बघू. नाही ग, ही छोटी आहे, अशी मोठी पाहिजे, अशी एवढी. पण कशासाठी हवी आहे बॅग? वांट. मग सांगते तुला गंमत. आई, आपण सगळे कुठे चाललोय का? म्हणजे 2 days 3 nights पॅकेज वर? भाग्यश्री, आपण कोण आहोत? पण घाडगे आहोत की नाही? घाडगे. हा, असं ते 2 nights 3 days असं चटुक पुटुकले असं पॅकेज नाही, मोठं पॅकेज घ्यायचं. असं तसं मस्त असं छान वाटलं पाहिजे की नाही. आणि अजून एक तुला सांगायचं आहे का,
तुझे आजे सासरे जे आहेत ते हॉस्पिटलमध्ये आहेत की नाही, त्यामुळे आम्हा कोणालाच ना येता नाही येणार. त्यामुळे एवढ्या मोठ्या सुट्टीवर मोठं पॅकेज घेऊन कोण जाणार आहे बाहेर? तू. म्हणजे तुझं पॅकेज सांगते हा मी, 365 रात्री आणि 365 दिवस माहेरी मज्जा, मोठी सुट्टी. पण आई मी काय केलंय? म्हणजे तुला कळलं नाही? ये बस 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 ग माझ्या लेकरा, बस. कसं ग गुणीबा, काही लक्षात येत नाहीये तुझ्या? तू काय केलंयस ते? ती अमृता घरात परत आली तर तुला आनंद झालाय. ती महामाया जिने आपल्या घाडगेंची बदनामी केली. घाडगेंची बदनामी काही लक्षात येते का ग तुझ्या? तिला घराबाहेर काढण्याचा मी प्रयत्न करत होते तर खोडा घातलास तू. तिला मिरची लागली तो काय धावपळ तुझी. पाणी देऊ का, हे देऊ का, ते देऊ का? तिला चांगला हाताला धरून फटफटात नेला तर ते जाऊन सांगितलं मृदुलाला, काकू काकू बघा काय झालं, बघा काय झालं. काय गरज होती ग? ना तुला घाडगेंच्या अब्रूची काही पडलेली आहे, ना माझ्या मतांची काही पडलेली आहे. तुझी सख्खी सासू. कशाला राहणार आहेस ग तू या घरात? चालायला लाग, ही बॅग भरायला चालायला लाग घराच्या बाहेर. आई तसं नाहीये. तसं नाही तर मग कसं आहे? हा, हे बघ भाग्यश्री, माझ्याकडे ना नाटकं चालत नाही ना कधीच कोणाची. कारण मला जे वाटतं ते बोलायला मी कधीही कोणाची तमा बाळगत नाही. मी भीडभाड बाळगत नाही. ती मृदुला आणि कालची आलेली ती नकटी, ती अमृता, हे जर तुला माझ्यापेक्षा जास्त जवळचे वाटत असतील ना तर बाहेरचा रस्ता धरायचा, या घरात राहायचं नाही. एकदा काय ते ठरव. तुला घराबाहेरच राहायचंय का माझा पदर पकडून चुपचाप मी सांगेन तसं वागायचंय? काय हे की हे?